नमस्कार, ईटीव्ही भारतमध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। मुठभर उद्योगपतींचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज माफ करणारे भाजपा सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी का देत नाही? राहुल गांधींचा सवाल। धुळ्यात मोदी सरकारवर केली सडकून टीका। भारत जोडो न्याय यात्रेत धुळे शहरात रोड शो। सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया सुतासारखी सरळ इलेक्टोरल बॉन्ड्स डाटा निवडणूक आयोगाकडे केला सुपूर्द। 1 एप्रिल 2019 ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत 22,217 इलेक्टोरल बॉन्ड्स विकल्याची दिली माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील 1.25 लाख कोटी रुपयांच्या 3 सेमीकंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी। या प्रकल्पामुळे सेमीकंडक्टर उद्योगात हजारो तरुणांना रोजगार मिळेल, मोदींचा दावा। महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा कायम। आगामी निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नावावर लढणार आहे, तर मग शिवसेना आणि राष्ट्रवादीला जास्त जागा का द्यायच्या? संघाने सवाल विचारल्याची खात्रीलायक माहिती। प्रेमाच्या जाळ्यात ओढून खंडणीसाठी अपहरण करणारी टोळी बारामतीत जेरबंद। टोळीतील 2 महिलांसह इतर 2घांना अटक। बारामतीतल्या डॉक्टराला प्रेमाच्या जाळ्यात ओढून वसूल केले होते 10 लाख रुपये। मुंबई आणि विदर्भ यांच्यातील रणजीच्या अंतिम सामन्यात आज 4थ्याच दिवशी मुंबईचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर। ऋतिक रोशनचा वार 2 चित्रपटाच्या शूटिंग सेटवरील फोटो लीक। फोटोत त्याच्या चेहऱ्यावर दिसतंय रक्त। या चित्रपटात त्याच्या बरोबर आहे ज्युनियर NTR। संदीप रेड्डी वंगाचा ॲनिमल चित्रपट आता किरण राव पाहणार। यापूर्वी तिनं चित्रपटावर केली आहे टीका, पण लोकांना का आवडतं त्यासाठी किरण पाहणार ॲनिमल। याबरोबरच न्यूज टाइम मध्ये येथेच थांबूया। अधिक माहितीसाठी पाहत रहा etvbharat.com।